मंडळी, 4 वांगी घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये व्यवस्थित हे कट करून टाकलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि ही वांगी अशी सोडून द्यायची 10 मिनिटासाठी. त्यानंतर एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. त्यामध्येच थोडेसे खोबऱ्याचे कापसुद्धा टाकून घ्यायचे. अर्धा इंच आलं टाकायचं. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घ्या आणि त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून यामध्ये टाका आणि हे खोबरं वगैरे आहे ते थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून जाडसर वाटून घ्यायचं. पाण्याचा वापर करायचा नाहीये. एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, धना पावडर 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. तुम्हाला हवं तर कांदा लसूण मसाला 1 चमचा यामध्ये टाकू शकता. पाणी टाकून थोडंसं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आणि कढीपत्त्याची 4-5 पानं सुद्धा टाकायची. हे भरून घेतलेली वांगी आहे त्यामध्ये सोडून घ्या आणि छान असे तेलामध्ये परतून घ्या. जो शिल्लक मसाला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी हे तेलामध्येच वांगी वाफवून घ्यायचे आहेत. पाहू शकता या पद्धतीनं. त्यानंतर गरजेपुरतं पाणी यामध्ये घालायचं आहे. जास्तीचा पाण्याचा वापर करायचा नाही. ही भाजी आहे ती लपतपी असते. त्यानंतर 6 ते 7 मिनिटांसाठी ही भाजी आहे ती शिजवून घेतलेली आहे. वांग शिजलेलं आहे पाहू शकताय तुम्ही. तर चमचमीत अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.